नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, आपल्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांविषयी, महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी या सगळ्यांविषयी अवमानजनक टिप्पणीने अजिबात खवळून न उठणारे लोक साध्या साध्या कारणांनी मात्र पेटून उठताना आपण आता सध्या काही दिवसांमध्ये पाहतोय. नाही, मी कालच्या कुणाल कामरा आणि एकनाथ शिंदे प्रकरणाबाबत अजिबातच बोलत नाहीये त्याविषयी, परंतु तो दळभद्री माजी राज्यपाल आपल्याकडे होता, कोण तो कोश्यारी, ते कालचा तो प्रशांत कोरटकर, या सगळ्याच प्रकरणांच्या अनुषंगानं मी हे बोलतोय. औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी करणाऱ्या आणि त्यासाठी मोर्चे निदर्शनं वगैरे करणाऱ्या त्या नागपूरच्या, जो गेल्या आठवड्यामध्ये सगळा तणाव निर्माण झाला, त्या तणावाला मूळ कारणीभूत असणाऱ्या सध्याच्या सर्व नवहिंदुत्ववाद्यांनी त्यांच्याच नागपूरमधल्या प्रशांत कोरटकरच्या घरावरती मोर्चा नेऊन निदर्शनं वगैरे केली का? तो आपल्या महाराजांविषयी अभद्र बोलला त्यावेळी. त्याचा काही पुतळा वगैरे करून या लोकांनी जाळला का? तुमच्या वाचनात आलं का? पाहण्यात आलं का? ते महान गुरुजी संभाजी भिडे, तो स्वयंघोषित थोर हिंदुत्ववादी मिलिंद एकबोटे वगैरे, हे सगळे लोक, त्या कोश्यारी ते आत्ताचा हा कोरटकर, या प्रकरणांच्या वेळी एक शब्द तरी त्यांच्या तोंडून काय निघाला का? जेम्स लेन प्रकरणाच्या वेळी सुद्धा हे लोक काही बोललेले होते का? RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्या प्रकरणांच्या वेळी काही बोलला होता का? काही प्रतिक्रिया दिली होती का? अजिबात नाही. यापैकी कुणीही अशा वेळी काहीही बोललेलं नाही कधीही. आणि म्हणूनच या सगळ्यांच्या मागे जाणाऱ्या लोकांना मी मेंढरं म्हणतो. डोक्याचा, मेंदूचा अजिबात वापर न करणारे लोक. आता नागपूरला जे काही मागच्या आठवड्यात घडलं त्याला मूळ कारणीभूत असणारे त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल वगैरेचे सगळे लोक, ते संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंसारखे लोक, त्या नितेश राणेंसारखे लोक, हे सगळेजण खरं म्हणजे आपला महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम करतायत मागच्या काही काळापासून. या राज्यातील धार्मिक सलोखा संपुष्टात आणण्याचं काम करतायत हे सगळेजण. मुस्लिमांना चिथावणी देण्याचं, मुस्लिम समाजाने भडकावं अशा उद्योग, भडकाऊ वक्तव्य आणि कृती करण्याचं काम हे सगळे लोक सातत्याने करतायत आणि सरकारी संरक्षणामध्ये करतायत. हे विशेष हो, असं बोलावं लागतं, कारण या सगळ्यांवरती कोणतीही कारवाईच होत नाही. त्यांनी कितीही भडक विधानं केली तरी. तुम्ही पहा मागच्या काही वर्षांमधली. आता नागपूरच्या प्रकरणात त्या तणावाला कारणीभूत ठरणाऱ्या लोकांवरती कोणत्या स्वरूपाची कठोर कारवाई झाली सांगा? काहीही नाही. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे ते सगळे करणारे, जाळपोळ, पुतळा वगैरे जाळणारे जे 8 लोक होते, ते स्वतःहून दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या स्वाधीन झाले, आत्मसमर्पण, आणि 2-1 तासामध्ये जामीन मिळवून आपापल्या घरी गेले. त्यांच्यावरती जी काही कामगिरी कोणी सोपवली होती ती त्यांनी फत्ते केली होती, पार पाडली होती. त्यांच्या त्या भडकाऊ कृतीने जवळपास अर्ध नागपूर शहर पुढचे काही काळ होरपळत राहिलं. आपण सगळ्यांनी पाहिलं. आपल्या गोदी मीडियात आणि समाज माध्यमांवरती भारतीय जनता पार्टीच्या IT सेलकडून मात्र नेरेटिव्ह कशा प्रकारचं पसरवलं गेलं पाहिलं असेल ना तुम्ही. अजूनही आहे, ते सगळं होतंय, चालू आहे. पहा त्या लोकांनी कशी जाळपोळ केली, पहा त्या लोकांनी कशी दगडफेक केली. अरे त्यांच्यावरती पोलीस कठोर कारवाई करतातच आहेत, परंतु ज्यांनी या सगळ्यासाठी चिथावणी देणारं मूळ कृत्य केलं, जे कारणीभूत ठरले, त्यांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणार की नाही? त्यांनी ते सुरुवातीचे सगळे चाळे केले नसते तर पुढचं हे सगळं घडलं असतं का? त्यासाठी निमित्त सापडलं असतं का? परंतु असा वस्तुनिष्ठ विचार फारसे लोक हल्ली करत नाहीत, याचीच फार खंत वाटत राहते. असो, औरंगजेब महाराष्ट्रातील मुस्लिमांना आपल्या जवळचा वाटतो का? महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या मनात, मुस्लिम समाजाच्या मनात औरंगजेबाविषयी आदरभावना आहे का? महाराष्ट्रातील मुसलमान कोणती विचारधारा मानतात? सत्ता प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा केंद्रात आणि राज्यातली सुद्धा मुस्लिमांच्या विरोधात वारंवार गरळ ओकण्याचे, त्यांना चिथावणी देण्याचे सगळे सुरू असलेले नाठाळ धंदे संघ आणि भाजपकडून आणि त्यांच्या सगळ्या संलग्न संघटनांकडून कशासाठी सुरू आहेत? या सगळ्याची परिणिती नजीकच्या भविष्यामध्ये कशामध्ये होऊ शकते? छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या मनामध्ये नेमक्या कशा प्रकारच्या भावना आहेत? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न घेऊन मी काल पोहोचलो थेट सोलापूरला, सरफराज अहमद यांच्याकडे. सरफराज अहमद हे स्वतः आणि त्यांच्या विविध संघटना संस्था फार मोठं आणि विधायक काम करतायत गेली अनेक वर्षांपासून.
धार्मिक सामाजिक सलोखा समाजामधील कायम राहावा यासाठी ते कायम प्रयत्न करत असतात. विविध स्तरीय अशा स्वरूपाचं त्यांचं काम आहे. आपल्यापैकी खूप लोक त्या सरफराज अहमद यांच्या कार्याशी परिचितसुद्धा असतीलच, मला खात्री आहे. तर माझ्या मनातील सद्यस्थितीत उद्भवलेल्या काही प्रश्नांच्या बाबत त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद आहे. जरूर पहा, ऐका. आणि हो, हा संवाद संपल्यानंतर पुन्हा नेहमीसारखी आठवण करायला मी येणार नाही, म्हणून आत्ताच विनंती आहे, कृपया आपला अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब अजून जर केलं नसेल तर आता लगेचच करा. आणि हो, नोटिफिकेशनचं तुम्हाला मिळण्यासाठी एपिसोड अपलोड झाल्यावर शेजारचं बेल आयकॉन असतं त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा. आणि एपिसोड आवडल्यास जरूर लाईक करा, आपापल्या ग्रुप्समध्ये शेअर करा. आणि या एपिसोडमधल्या सगळ्या विचारांविषयी तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आवर्जून कळवा. पहा, आता महाराष्ट्रातील सद्य धार्मिक सामाजिक राजकीय परिस्थितीवरती मुस्लिम विचारवंत लेखक सरफराज अहमद यांच्याशी मी साधलेला हा विशेष संवाद. आता सरफराज अहमद भाई आणि त्यांच्या संस्थेचं हे काम बघा, म्हणजे बाकीची गोष्टी आहेतच, परंतु कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा शिवाजी कोण होता या पुस्तकाचं हे उर्दू भाषांतर आहे. आणि लक्षावधी प्रती उर्दूमधल्या त्यांच्या संपलेल्या आहेत आणि सतत संपत राहतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे त्यांचे सगळे विचार आणि त्यांचे ग्रंथ त्यांनी उर्दूमध्ये अनुवादित केलेले आहेत. आणि प्रचंड मोठ्या संख्येने त्यांचासुद्धा सगळ्या मुस्लिम बांधवांमध्ये वाचन होत असतं. खप त्याचा फार मोठ्या प्रमाणात होत असतो. वेगवेगळे, म्हणजे आता ते त्यांच्या बोलण्यातून बोलतीलच, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे मूळ सगळ्या त्यांच्या लिखाणावरती आधारित ही सगळी पुस्तकं आहेत. ज्योतिबा फुले यांचं सगळं साहित्य त्यांनी उर्दूमध्ये आणलेलं आहे त्यांच्या संस्थेने, आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाचलं जातं मुस्लिम धर्मियांमध्ये. पेरियार यांचं सगळं लिखाण त्यांनी उर्दूमध्ये आणलेलं आहे. बाबासाहेबांचे निवडक लेख, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निवडक लेख आणि विचार सगळे हे त्यांनी उर्दूमध्ये आणलेले आहेत. आणि या सगळ्या ग्रंथांची पारायणं मुस्लिम धर्मियांमध्ये होतात. हे जयसिंगराव पवारांनी राजर्षी शाहू महाराजांचं जे चरित्र लिहिलेलं आहे, पहिलं चरित्र, त्याची ही उर्दू आवृत्ती या सगळ्या मंडळींनी प्रकाशित केलेली आहे आणि ते मोठ्या प्रमाणात वाचलं जातं. काम बघा, म्हणजे तसंच आहे हे सगळं शाहू महाराज आणि ज्योतिबा फुले यांच्याविषयीची सगळी उर्दूमधली पुस्तकं. आणि मराठीमध्ये हे स्वतः सरफराज अहमद यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान. म्हणजे फार मोठे गैरसमज ज्या या नव हिंदुत्ववाद्यांचे, उथळ हिंदुत्ववाद्यांचे आहेत, ते ही अशी पुस्तकं वाचली तर दूर होतील. ते वाचणार नाही, पण आपण त्यांना सांगू. हे हैदरचं चरित्र आहे, NG पिंगळे यांनी लिहिलेलं, ते यांनी प्रकाशित केलेलं आहे. असा होता टिपू सुलतान, हा त्यांचा मूळ ग्रंथ फार मोठा आहे, त्याची संक्षिप्त आवृत्ती ही आहे. सरफराज अहमद यांनी स्वतः संशोधन करून ते लिहिलेलं आहे. टिपू सुलतान यांचं या सगळ्या पत्रांचा संग्रह आणि त्यांचे आज्ञापत्र हे सगळं सरफराज अहमद आणि सय्यद शाह वायज यांनी संपादन आणि अनुवाद केलेला आहे याचा. अशा प्रकारे जवळपास 30 ग्रंथ, 30 पुस्तकं उर्दू आणि मराठीमध्ये त्यांनी प्रकाशित केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ती लोकांमध्ये पोहोचवत आहेत. याशिवाय अल्पसंख्याक समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी, उन्नतीसाठी त्यांचे वेगवेगळे उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आता कालसुद्धा हे जे चालू आहे रमजानचा महिना, त्यानिमित्तानं त्यांनी एक विधायक उपक्रम आयोजित केला होता. वेगळ्या प्रकारची इफ्तारी होती ती. तर ह्या सगळ्या वातावरणात त्यांच्या इतका समर्थ व्यक्ती कोण आपल्याला सापडू शकणार बोलण्यासाठी, आणि म्हणून त्यांच्याकडे आलो. भाई नमस्कार. नमस्कार. आणि फार मोठं हे काम आहे, आपण त्या सगळ्यावरती बोलणारच आहोत. परंतु तुमच्यासारखा माणूस जेव्हा हे सगळं विधायक मार्गाने काही दिशादर्शक काम करण्याचा प्रयत्न करतो, तर आत्ताचं हे सगळं गढूळलेलं सामाजिक वातावरण ज्याच्यामुळे हा सध्या वाद पेटवला जातो, सगळा तणाव निर्माण केला जातोय, कसं असतं? म्हणजे औरंगजेबसारख्या विषयी मुस्लिम समाजाची काय भावना असते? मी औरंगजेबाविषयी याच्यापूर्वी अनेकदा अनेक ठिकाणी बोललो आहे. मी स्वतःला अभिमानानं, मी म्हणजे माझ्या काही पुस्तकांमध्ये माझ्या नावापुढं दखनी असंही लिहिलं की मी कोण आहे. ज्यावेळेस मला विचारलं जातं, मी असं म्हणत नाही आहे की मी नुसता भारतीय आहे. मी ज्यावेळेस मला भारतीय म्हणून हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस मी म्हणतो की मी दखनी भारतीय आहे. मुसलमान म्हणून ज्यावेळेस मला प्रश्न विचारला जातो त्यावेळेस मी म्हणतो की दखनी मुसलमान आहे मी. आणि त्यावेळेस माझ्या दखनी असण्याचा ज्यावेळेस मी शोध घ्यायला लागतो, माझ्या दखनी अस्मिता, माझ्या दखनी राष्ट्रीयत्वाची मूल्य ज्यावेळेस शोधायला लागतो, त्यावेळेस एक माणूस
माझ्या दखनी सांस्कृतिक राष्ट्रीयत्वाच्या आणि माझ्यामध्ये उभा राहतो तो औरंगजेब आहे. तो मला माझ्या दखनी भूमिकेपासून तोडायचा प्रयत्न करतो, तो माझ्या दखनी मूल्यांपासून मला दूर खेचायचा प्रयत्न करतो. तो मध्ये उभा आहे. त्यानं आणि त्याच्या सगळ्या त्या सत्तेनं उत्तर भारतातले जे कोणी असतील त्या सगळ्या सुलतानांनी, बादशहांनी, राज्यकर्त्यांनी दखनेवर एक प्रकारची गुलामी, सरंजामी गुलामी लादण्याचा प्रयत्न केला आणि ती गुलामी झुगारण्याचं काम या दखनेतल्या प्रत्येक माणसानं, शेतकऱ्यानं, कष्टकऱ्यानं, कामगारानं, महिलांनी आणि इथपर्यंत की सामान्य मुसलमानांनी त्याचा प्राणपणाने विरोध केला आहे. तुम्ही दखनेच्या स्वातंत्र्याचे लढे जर बघितले तर तिथे चांदबिबी देखील तुम्हाला दिसेल, बरोबर, मलिक अंबर दिसेल, बरोबर, कुली कुतुबशाह आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमधली पत्र उपलब्ध आहेत. बरोबर. श्रद्धा कुंभोजकरांनी एक पत्र शेअर केलं होतं. त्याच्यामध्ये म्हटलं गेलं आहे की एखाद्या दखनेतल्या राज्यकर्त्यावरती जर हल्ला झाला तर तो कुतुबशाह किंवा शिवाजी महाराज असा हल्ला नाही आहे, तर तो दखनी माणसावरचा हल्ला आहे. तुमनाकू हुवा तो हमनाकू हुवा, म्हणजे तुमच्यावर हल्ला झाला तर आमच्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळं त्याच्यात आम्ही भेद करत नाही. हा दखनी माणसाच्या स्वातंत्र्याचा लढा प्रत्येकाने लढला आहे. आणि औरंगजेब हा एक असा माणूस आहे जो ज्या वेळेस दखनेत आला दुसऱ्या तिसऱ्यांदा, त्यावेळेस त्यानं दखनेतल्या सगळ्या मुस्लिम शाह्या संपवल्यानंतर दखनेतली 2 मुस्लिम विद्यापीठं जाळली त्यानं. अच्छा. आणि तिथं दखनी भाषेच्या संवर्धनाचं, संस्कृतीकरणाचं, साहित्य निर्मितीचं काम व्हायचं. एक एक साहित्यिक पकडून दखनेतून पिटाळून लावला. जी दखनी भाषा होती त्या दखनी भाषेचं समूळ उच्चाटन औरंगजेबांनी केलं. आणि त्यानंतर दखनी मुसलमानांवरती औरंगजेब नावाचं प्रतीक जर थोपवण्याचं काम होत असेल तर ही इतिहासाची प्रतारणा आहे. आणि तसा जर कोणी प्रयत्न करत असेल तर तो एकतर मध्ययुगीन सरंजामशाही मानसिकतेत जगणारा माणूस आहे किंवा या दखनी समाज वास्तवाचं त्याला भान नाही आहे. हे जे वारंवार म्हटलं जातं, तुम्ही अतिशय म्हणजे सुंदरच विश्लेषण करून सांगितलं. हे जे वारंवार म्हटलं जातं किंवा आता मंत्रिमंडळामध्ये एक अतिशय उथळ स्वरूपाचा असा मंत्री आहे, मी त्याचं नावही घेऊ इच्छित नाही, की ती धर्मयुद्ध होती त्या काळात जी घडली. शिवाजी महाराजांनी केली ते धर्मयुद्ध होती, औरंगजेबाशी ते लढले ते धर्मयुद्ध होतं. किंवा शालेय जीवनापासून आपण जे शिकत आलो की महाराजांनी धर्मात कुठला भेदभाव केला नाही. जशा औरंगजेबाच्या पदरी हिंदू किंवा मराठे चाकरीत होते तसे महाराजांच्या पदरी मुसलमान सरदार आणि सेवेकरी सुद्धा भरपूर होते. हे सगळं फेटाळून लावण्याचे आता प्रयत्न सुरू झालेत आणि त्याला धर्मयुद्धाचं स्वरूप दिलं. हा बालिशपणा आहे. मी सुरुवातीला अमीर खुसरोंचा उल्लेख केला. अमीर खुसरो आणि शिवाजी महाराजांमध्ये खूप सुंदर नातं आहे. त्याचं विश्लेषण कोणी करत नाही सहसा. अमीर खुसरोंनी एक नवीन भाषा बनवण्याचा प्रयत्न केला. काही शब्द ब्रज भाषेतले घेतले, भोजपुरीतले घेतले, काही पंजाबीमधले घेतले, काही सिंधीमध्ये घेतले. हे सगळे शब्द घेऊन काही फारसी भाषेतले शब्द घेतले आणि एक नव्या बोलीत त्यांनी कविता लिहिण्याचा, भारताची संस्कृती मांडण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्यांना विचारलं की अमीर खुसरो, तुम्ही ही जी भाषा लिहिताय ही भाषा नेमकी कोणती आहे? त्यावेळेस अमीर खुसरो म्हणाले, ही जी भाषा मी लिहितोय, ही जी बोलतोय, ही जी संस्कृती अधोरेखित करतोय, ही माझी भाषा ही हिंदवी आहे. त्यांनी जो शब्द वापरलाय तो शब्द हिंदवी आहे. आणि शिवाजी महाराजांनी इथल्या कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, ज्यांना आपण मावळे म्हणतो, त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून माणसांचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलं. त्यावेळेस शिवाजी महाराजांना विचारलं गेलं की हे तुम्ही कुणाचं राज्य निर्माण करताय? त्यावेळेस शिवाजी महाराजांनी उत्तर दिलेलं आहे की मी हे हिंदवी स्वराज्य निर्माण करतोय. म्हणजे अमीर खुसरो जे बोलतो आणि शिवाजी महाराज एकमेकांना, म्हणजे 200-300 वर्षांचा गॅप आहे मध्ये, तरी देखील एक समान सांस्कृतिक दुवा प्रमाण मानून दोघं आपापल्या पिढीचं नेतृत्व करतायत. हा हिंदवी बाणा जो आहे तो अमीर खुसरोंमध्ये देखील आहे आणि शिवाजी महाराजांमध्ये देखील आहे. ठीक आहे, तुम्हाला मुसलमान जे शिवाजी महाराजांच्या पदरी होते ते नाकारायचे आहेत. स्वतः शिवाजी महाराजांनी घेतलेली ही हिंदवी भूमिका कशी नाकारणार आहे तुम्ही? उर्दू भाषेचं पहिलं नाव, उर्दू भाषेला अनेक नावं दिली गेली. त्याला कधी दखनी म्हटलं गेलं, तर कधी गुजरी म्हटलं गेलं, कधी रेखता म्हटलं गेलं, कधी राबते की जुबान म्हटलं गेलं. पण या भाषेचं पहिलं नाव काय माहिती आहे? हिंदवी आहे. उर्दूचं पहिलं नाव हिंदवी आहे. अमीर खुसरोंनी जी भाषा घडवली त्याचं नाव हिंदवी आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. हिंदवी के गोया, म्हणजे ती पूर्ण कविता मला आठवत नाही, ती पूर्ण म्हणजे हिंदवी कशी आहे, शक्करसारखी मिठी आहे, माझी हिंदवी शक्करसारखी मिठी आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि तोच गोडवा, तोच ममत्व आपल्या मनामध्ये बाळगून शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य घडवलं ते देखील हिंदवी आहे.
याच्यातलं हिंदवी राष्ट्रीयत्व, मी हिंदू राष्ट्रीयत्व किंवा हिंदी राष्ट्रीयत्व असा शब्द वापरत नाही, बरोबर. याच्यातला हिंदवी राष्ट्रीयत्वाचा जो बाणा आहे शिवाजी महाराजांचा, जी भूमिका आहे, जी मूल्यनिष्ठा आहे अमीर खुसरोंची, ती नाकारणार आहे का तुम्ही? ठीक आहे, तुम्ही एक 2-4 टगे या लोकांनी नाकारली तरी ती काय इतिहासातून संपणार नाही आहे, ती तशीच उभी राहील. उद्या कुणीतरी भारताचा समग्र वारसा शोधण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करेल त्यावेळेस पुन्हा या हिंदवी खाणाखुणा त्याला खुणावतच राहणार आहेत. बरोबर आहे, परंतु मला एक प्रश्न नेहमी सतावत राहतो की या लोकांना म्हणजे संघ आणि भारतीय जनता पार्टीला केंद्रीय सत्ता हस्तगत करायची होती ती त्यांनी केली, त्यांना राज्याची सत्ता हस्तगत करायची होती ती आता काही महिन्यापूर्वी त्यांनी केली, कोणत्या मार्गाने तो भाग वेगळा. मग आता त्या सत्तेचा वापर समाज हितासाठी, राज्य हितासाठी, देश हितासाठी करण्याच्या ऐवजी पुन्हा हे हिंदू मुस्लिम वगैरे करण्यामागे काय त्यांचं धोरण असावं, म्हणजे कसं बघायचं याच्याकडे? जर तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे सत्ता मिळवण्याची तर मग आता यापासून फारकत का घेत नाहीत? जी धर्मांध माणसं असतात किंवा धार्मिक दृष्टिकोनातून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ती संकुचित असतात. ती माणसं ही खऱ्या अर्थानं आपल्या बौद्धिक प्रतिभेचा वापर करत नसतात. त्यामुळं त्यांना विकासाची स्वप्न पडत नाहीत, मानवी जीवनाच्या भल्याची स्वप्न पडत नाहीत. एकदा तुम्ही संकुचित संक्षिप्त झालात की तुम्ही त्या रिंगणामध्ये फिरत राहता आणि तुम्हाला त्या गोष्टी पुन्हा पुन्हा अधोरेखित कराव्याशा वाटतात. तुम्ही हिटलरला जरी बघितलं किंवा आणखीन दुसरे अनेक राज्यकर्ते होऊन गेले जे अशा पद्धतीचा विचार करत होते, ते त्याच गोष्टी करायचे. नव्या गोष्टी, नवी दृष्टी त्यांना कधी मिळाली नाही. त्यामुळे भाजप किंवा संघ परिवार यांच्याकडे नवा सांस्कृतिक अजेंडा किंवा नवे सामाजिक प्रश्न किंवा राजकीय विकासाचे नवे टप्पे हे त्यांना दिसत नाही आहेत आणि ते ती भाषा बोलणारेही नाही आहेत. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण जर करायचं असतं त्यांना तर अनेक गोष्टी करता आल्या असत्या, बरोबर. त्यात ते अपयशी झालेत. म्हणून सातत्यानं एक बादशाह 300 वर्षापूर्वी काय करून गेलाय त्याच्याविषयीची चर्चा झाली पाहिजे, त्याच्यातून बोध घेतला गेला पाहिजे. पण त्यानं केलेल्या कृत्यांचं सूड म्हणून आपल्याच एका भारतीय बांधवाला तुम्ही चोप द्यायला निघताय, एखाद्या समाजाला दोषी ठरवून त्याच्या विरोधात बहिष्करणाची मोहीम राबवताय. ह्या काही माणूसपणाचा किंवा भारतीय सामाजिक किंवा सांस्कृतिक मूल्यांचा वारसा असू शकत नाही. हे अगदी बरोबरच आहे, परंतु हे वारंवार मुस्लिम समाजाला चिथावणी देण्याच्या दृष्टीनं काही गोष्टी केल्या जातात. मुस्लिम समाजातनी आक्रमक भूमिका घ्यावी आणि काहीतरी दंगल सदृश्य सगळं वातावरण व्हावं आणि मग ते पुन्हा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं, त्यांनाच खलनायक ठरवावं, अशा प्रकारचं सर्व बाजूनी सगळे प्रयत्न चालू आहेत. आमच्यासारखी माणसं हा विचार करतात की खूप संयमाने मुस्लिम समाज वागतोय राज्यातला, परंतु याचा म्हणजे कधी उद्रेक होऊ शकतो अशी सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग अशा वेळेला आपल्यासारखी माणसं या संपूर्ण समाजामध्ये कशा स्वरूपाचं काम करतात, काय विचार नेमकं पोचवत आहेत? आत्ता मुस्लिम समाजामध्ये मी अनेक ठिकाणी, म्हणजे विशालगडचं प्रकरण झालं त्यावेळेसही मी विशालगडलाही भेट दिली. पुसे सावळीपासून पार नागपूर वगैरे या सगळ्या पट्ट्यामध्ये मी फिरतो आहे. सर्वात जास्त असुरक्षितता मुसलमानांना कुठे जर जाणवत असेल तर मी स्वतः ते अनुभवलं आहे. प्रवासामध्ये ती खूप जाणवते. प्रवास करत असताना मी हिंदी बोलल्यानंतर मी आयडेंटिफाय होतो का मुसलमान म्हणून? मला एखाद्या घरच्यांचा फोन आला, समोरून सलाम केला तर मी उत्तर कसं द्यायचं, इथून प्रश्न निर्माण होतात. आणि ती एकटेपणाची जी भावना आहे ती खूप घातकी आहे. मुसलमान प्रत्येक वेळेस स्वतःला प्रश्न विचारतोय, समाजाकडं अपेक्षेनं पाहतोय. त्यावेळेस मुंबईमध्ये त्या माथेफिरू RPF अधिकाऱ्यानं जो काही उद्योग केला त्याच्यानंतर अनेक मुसलमान माझ्या अवतीभोवती होते. ते मला सातत्यानं म्हणत होते, अरे पृथ्वीराज चव्हाणसारखा माणूस त्यांना प्रश्न विचारतोय एक उर्दू पत्रकार की याच्याविषयी तुमची भूमिका काय. ते हात झटकून निघून जातात. आम्ही कुणाकडे आशेनं बघायचं? आम्ही कोण आहे आमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहायचं? आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांना मतदान करतोय, पण धर्मनिरपेक्ष पक्ष देखील पुसे सावळीच्या वेळेस असेल किंवा त्या RPF अधिकाऱ्यानं केलेल्या त्या सगळ्या घटनेच्या विरोधात असेल किंवा नागपूरच्या प्रकरणाच्या विरोधात असेल किंवा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असेल, त्यावेळेस हे बोटशिपी भूमिका का घेतात? त्यावेळेस आता सुप्रिया सुळेंनी मध्यंतरी एक विधान केलं की औरंगजेबाच्या कबरी संदर्भात त्यांना विचारलं गेलं की औरंगजेबाची कबर उखडून टाकावी, तर त्या म्हणाल्या की आस्थेचा प्रश्न आहे. आस्थेचा प्रश्न
हा काय हास्यास्पद बरोबर. मुद्दा आहे. आस्था कुणाची? औरंगजेब हा आस्थेचा प्रश्न कधी झाला? कबर उखडून टाकू नये या मताचा मी आहे. इतिहास आहे तो जपलाच पाहिजे, बरा वाईट कसा का असू नये. पण औरंगजेब हा आस्थेचा प्रश्न आहे म्हणून पुन्हा तुम्ही मुसलमानांविषयी संशय का निर्माण करताय? चुकीचं उत्तर दिलं त्यांनी, चुकीची भूमिका मांडली. ते का निर्माण करताय? आता मध्यंतरी कुणीतरी त्या जितेंद्र आव्हाडांच्या डोक्यावर टोपी घातली, गळ्यात अशी माळ वगैरे घालून त्यांचा जितुद्दीन असा उल्लेख केला. त्याच्यानंतर एखाद्या मला वाटतं शरद पवारांचा शरदुद्दीन असा उल्लेख केला. आणखीन दोघा तिघांनी असेच उद्योग केले. त्यानंतर काही पुरोगामी मित्रांनी मी बघितलं की जितेंद्र आव्हाडांना मुसलमान म्हणणारा जो कोणी आहे तोच बहुतेक मुसलमानाची औलाद आहे. त्याशिवाय असे विचार त्याला सुचत नाहीत. म्हणजे तुम्ही अधोरेखित काय करू इच्छिता? पुरोगामी म्हणून देखील तुम्ही एखादा व्यक्ती चुकीचा वागतोय म्हणजे तो मुसलमानाची औलाद आहे हे अधोरेखित करणं हे हास्यास्पद आहे. अशा वेळी मुसलमान जो धर्मनिरपेक्ष भूमिका घेऊन, दखनी भूमिका घेऊन समाज वास्तवाशी जोडला गेलेला आहे, शिवाजी महाराजांशी जोडला गेलेला आहे, हिंदवी भूमिकेशी जोडला गेलेला आहे, तो कुठे स्वतःला शोधणार आहे? या राजकारणामध्ये मी माझं प्रतिनिधित्व शोधेन ना. ते प्रतिनिधित्व जर मला मिळत नसेल, तुमच्या वक्तव्यांच्या माध्यमातून मिळत नसेल, सामाजिक न्यायाच्या माध्यमातून मिळत नसेल, नामांतराच्या भूमिकेमध्ये जर मला मिळत नसेल, माझ्या भावनांचं माझ्या भूमिकांचं प्रतिनिधित्व, मग त्यावेळेस मला बहिष्कृत झाल्यासारखं जाणवतं. माझ्यासारख्याला जाणवतं. सामान्य माणूस तर खूप लांबची गोष्ट आहे. मग काय होऊ शकेल? म्हणजे हे जर आता या सगळ्या पुरोगामी विचारसरणीच्या लोकांच्या, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या राजकीय पक्षांच्या, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या सामाजिक संघटनांच्या जर हे मुद्दे लक्षात येत नसतील तर मग हा प्रवास पुढच्या किती भयंकर, किती चुकीचा होईल, वाईट. खूप म्हणजे आव्हानं खूप मोठी आहेत. इतकी मोठी आव्हानं आहेत की आधी धर्मनिरपेक्ष पक्षांना स्वतःला करेक्ट करण्याची गरज आहे. पुरोगामी पक्षांना स्वतःला करेक्ट करण्याची गरज आहे. डाव्या पक्षांना स्वतःची मुसलमानांविषयीची भूमिका तपासून घेण्याची गरज आहे. त्यानंतर भाजप किंवा RSS जी मुसलमानांविषयीची भूमिका मांडते त्याच्या विरोधात भांडण्याची स्वप्न किंवा त्या विरोधात एक समग्र असा लढा उभा करण्याची स्वप्न आपण पाहू शकतो. जोपर्यंत आपण स्वतः करेक्ट नाही आहे, करेक्ट पॉलिटिकल सेक्युलर भूमिका आपल्याकडे नाही आहे, तोपर्यंत आपण दुसऱ्यांना करेक्ट करणं किंवा करेक्ट करण्याची स्वप्न पाहणं देखील चुकीचं आहे. औरंगजेबाचा मुद्दा असेल किंवा नामांतराच्या संदर्भात जर बघितलं, औरंगाबादचं नामांतर, अहमदनगरचं नामांतर किंवा बिजापूर आणि गुलबर्ग्याचं नामांतर हे इतकं हास्यास्पद आहे. त्या बिजापूर शहराचं नामांतर कोणी केलं आहे? आत्ता कर्नाटकमध्ये 2 शहरांची नामांतरं झाली. बिजापूरचं विजयपुरा केलं, गुलबर्ग्याचं कलबुर्गी केलं. ही 2 मुस्लिम शहरं होती. दोन्ही मुस्लिम शहरांची नावं बदलली. ती भाजपनं नाही बदललेली, ती काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारनं बदललेली आहेत. बिजापूरचं विजयपुरा केलं. त्या बिजापूरशी मुसलमानांचं काय नातं होतं? त्या बिजापूरमध्ये इब्राहिम आदिलशाह नावाचा एक दखनी सुलतान होऊन गेला. त्या दखनी सुलतानानं स्वतःला सरस्वतीचा पुत्र म्हणून घेतलं. त्या दखनी सुलतानानं, इब्राहिम आदिलशाहनं स्वतःला जगद्गुरू म्हणून घेतलं. नवरसनामा हा जगद्विख्यात ग्रंथ लिहिला. त्याची सुरुवात गणेशस्तवनानं केली. त्यानं बिजापूरच्या जवळ नवरसपूर ही संगीताच्या नवरसांवर आधारित संगीताची राजधानी बनवली. तिथं सरस्वती महाल बनवला आणि त्यानं स्वतःला अबल अली म्हणजे अबल लोकांचा बादशाह आणि आदिलशाह म्हणजे कोण? आदल करणारा, न्याय करणारा शाह आहे मी, असं म्हणून घेतलं. तो इब्राहिम आदिलशाह मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देतो. ज्यावेळेस हरी नरके या सगळ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून भांडत होते, त्यावेळेस हे संदर्भ अधोरेखित केलेत त्यांनी. त्या इब्राहिम आदिलशाहचा वारसा ज्या बिजापूर या नावाशी जोडला गेला आहे तो वारसा तुम्ही संपवून टाकताय एका नामांतरातून. बिजापूरचं विजयपुरा करताय. आणि गुलबर्ग्यानं काय बिघडवलं होतं? गुलबर्गा या शब्दाचं नाव काय? गुल म्हणजे फूल, बर्गी म्हणजे बर्गा म्हणजे पाकळी किंवा गुल म्हणजे फुलांचं शहर असं एकूण नाव. ते नाव कोणी दिलं आहे? ख्वाजा बंदा नवाजनी दिलं आहे. ख्वाजा बंदा नवाज कोण आहेत? हे दखनी सूफी संत आहेत ज्यांच्या वडिलांनी उर्दू भाषेचा पहिला ग्रंथ लिहिला आणि तो कुठे लिहिला? खुलताबादमध्ये लिहिला बसून हजरत शाह राजू कत्ताल यांनी. त्यांचे ते पुत्र, त्यांनी त्या शहराला नाव दिलं गुलबर्गा आणि त्याचं नाव यांनी केलं कलबुर्गी.
आणि ते सिद्धरामय्या आणि ते सिद्धरामय्या सरकारने. आणि गुलबर्गाचं बघा, मी अनेकदा हास्यास्पद ठरवलं याला. गुलबर्गा म्हणजे फुलांचं शहर, कलबुर्गी, कल्ल म्हणजे दगड कानडी भाषेमध्ये, दगडांचं शहर केलं त्याला. एका सुफी संतानं त्याला फुलांचं शहर म्हटलं होतं आणि काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारनं त्याला दगडांचं शहर म्हटलं. सूड कुणावर उगवताय तुम्ही? ते मुसलमानांवर नाही उगवत आहे, तुम्ही या दखनी संस्कृतीवर सूड उगवताय. जे औरंगजेबानं केलं तेच यांनी केलं आहे. औरंगजेबानं नामांतर केलं होतं त्या शहराचं, तुम्हीही तेच केलं. तुम्ही निराळं काय केलं आहे? तुम्ही आजचे औरंगजेब आहात, फक्त तुमची नावं बदलली आहेत. कठीण आहे, सगळं अवघड आहे. अशा वेळेला म्हणजे राज्यातल्या जी सुजाण जनता आहे, विचारी जनता आहे, विवेकी जनता आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू असतात वेगवेगळ्या निमित्तानं. आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आता संवेदनाशील विषय बोलावं न बोलावं, पण अनेक व्हिडिओ समोर आले नागपूरच्या घटनेचे की त्यांनी ती चादर टाकण्याचा प्रयत्न केला औरंगजेबाच्या पुतळ्यावरती. त्याचे व्हिडिओसुद्धा असताना राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की असं काही घडलेलंच नाही आणि पुन्हा ते मुस्लिमांना वरच सगळं खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू होतो आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतासुद्धा संभ्रमित होते. तुम्ही काय सांगाल राज्यातील जनतेला? तुम्ही या पुढच्या या अशा सगळ्या कठीण प्रसंगांमध्ये राज्यातल्या सुजाण जनतेने काय विचार करायला पाहिजे? हे लोक जे काही सांगतायत ती त्यांची भूमिका आहे. हा महाराष्ट्र नेमका कसा आहे एकदा तुम्ही समजून घ्या. या महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांसारखा संत होऊन गेला. तुकाराम महाराज काय म्हणतायत, माणसांविषयी काय विचार करतायत ते एकदा बघा ना. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत ते एकदा बघा, तुम्ही तपासून पहा. हा महाराष्ट्र काही केशव बळीराम हेडगेवार आणि माधव गोळवळकरांनी घडवलेला नाही आहे. हा महाराष्ट्र ज्ञानेश्वर माऊलींपासून गाडगे महाराजांपर्यंत, शेख मोहम्मदांपासून मोहम्मदांपासून मलिक अंबरपर्यंत, मलिक अंबरपासून चांद बीबीपर्यंत आणि त्या चांद बीबीपासून काल परवाच्या रफिक जकेरियांपर्यंत या सगळ्या मुसलमानांनी, आणि शहाजी महाराजांपासून शिवाजी महाराजांपर्यंत, शिवाजी महाराजांपासून शाहू महाराज दुसरे जे होते त्यांच्यापर्यंत, या सगळ्यांनी समान योगदानातून हा महाराष्ट्र घडवला आहे. या महाराष्ट्रातून तुम्ही शेख मोहम्मदांना नाही वगळू शकत. जो शेख मोहम्मद स्वतःला शेख मोहम्मद अविंद, ज्याच्या हृदयी गोविंद म्हणतो, त्या शेख मोहम्मदाला वगळू नाही शकत तुम्ही. मलिक अंबर जो या दखनेला आपली मातृभूमी मानून लढला, या दखनेसाठी, या दखनेच्या स्वातंत्र्यासाठी झुंजला, त्या मलिक अंबरला वगळून या महाराष्ट्राची संकल्पना तुम्ही नाही सादर करू शकत. ज्या शाहीर अमर शेखांनी पोटातल्या भुकेच्या आगीकडं दुर्लक्ष करून मुंबई महाराष्ट्रात यावी म्हणून प्राणपणानं लढा दिला, त्या अमर शेखांच्या त्या भूमिकेकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकता. त्या अमर शेखांना वगळून या महाराष्ट्राची कोणती प्रतिमा आपण घडवू शकतो? अमर शेखांचा महाराष्ट्र मान्य नाही आहे तुम्हाला? अमर शेखांनी पहाडी आवाजामध्ये हिमालयाला साथ घालून महाराष्ट्राचा बाणा जो दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवला, तो तुम्हाला मान्य नाही आहे? अण्णाभाऊंच्या साथीनं शोषितांचा, कष्टकऱ्यांचा आवाज जो पोहोचवला, तो तुम्हाला मान्य नाही आहे? तो वारसा म्हणून या महाराष्ट्राचा तुम्ही प्रमाण मानणार नाही आहे? हा जर प्रमाण मानायचा नसेल वारसा, तर मग हा महाराष्ट्र एकांगी होऊन जाईल. तुम्हाला, मला, कुणालाही हा महाराष्ट्र तुकोबांचा आहे, हा महाराष्ट्र ज्ञानेश्वर माऊलींचा आहे, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे हे म्हणण्याचा अधिकार राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही हे मान्य करत नाही की मलिक अंबरपासून शाहीर अमर शेखांपर्यंतचा वारसा हा महाराष्ट्रीयन वारसा म्हणून आम्ही स्वीकारतो आहे, तोपर्यंत तुम्ही पुरोगामी महाराष्ट्र ही बिरुदावली देखील मिळवू शकणार नाही. हा महाराष्ट्र जर पुरोगामी ठेवायचा असेल, हा महाराष्ट्र जर माणसांचा ठेवायचा असेल, हा महाराष्ट्र जर मराठी माणसाचा ठेवायचा असेल, तर हे जे काही उद्योग आत्ता मागच्या 4-6 महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या नंतर मोठ्या प्रमाणात केले जातात, त्याच्या आधी तर होतेच, पण आत्ता त्याचा क्रम वाढला आहे सातत्यानं. आणि जे लोक करत आहेत कणकवलीपासून नागपूरपर्यंत, त्या सगळ्यांना जबाब विचारण्याची वेळ आहे. त्या सगळ्यांना हा महाराष्ट्र कोणाचा आहे हे ठणकावून सांगण्याची वेळ आहे. जर आजच्या क्षणी इथल्या शोषितांच्या, इथल्या कष्टकऱ्यांच्या, इथल्या अल्पसंख्याकाच्या बाजूने मराठी माणूस उभा राहत नसेल, तर मात्र महाराष्ट्राच्या महाराष्ट्रीयत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल. खरं आहे. काय बोलावं तुम्ही सगळ्यांनी सांगा. सरफराज अहमद बोलत होते, त्यांनी व्यक्त केलेली वेदना, त्यांनी व्यक्त केलेली खंत आणि त्यांनी सांगितलेले पर्याय, या सगळ्याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी
इतकंच या प्रसंगी बोलावं असं वाटतं. भाई खूप खूप धन्यवाद, आपल्याला तुम्ही वेळ दिलात, मी आपला आभारी आहे.